तर हा सिल्क ब्लाऊज आहे, सिल्क साडीमधला आहे, तुम्ही पाहू शकता. याचं सूत एकदम असं सिल्क आहे आणि हे अस्तर आहे. तर याच्यावरची साडी जी आहे ना ती अशा पद्धतीची आहे बघा, सफेद आहे आणि त्याच्यामध्ये जे फुलं आहेत त्याच्यावरती हा ब्लाऊज पीस आहे. तर याचं संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग पण दाखवणार आहे. तर व्हिडिओवरती शेवटपर्यंत राहा आणि तुमच्या मैत्रिणींबरोबर पण शेअर करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून त्यांना पण चांगल्या पद्धतीने समजेल. आणि हे अस्तर घेतलेलं आहे मी त्याच्यासाठी. इथं संपूर्ण तुम्हाला माप पण दिसणार आहे, कशा पद्धतीने माप टाकायची आहे आणि डायरेक्ट आपण ब्लाऊज पीसवरती पण कशी कटिंग केली पाहिजे त्याच्या पण बद्दल तुम्हाला चांगली माहिती मिळून जाईल. तसं मी याच्या आधी पण आपल्या चॅनलवरती असे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत का, जेणेकरून तुम्हाला पण व्यवस्थित समजन आणि संपूर्ण कटिंग स्टिचिंग पण दाखवलेल्या आहेत. ज्या कोणी नवीन मैत्रिणी असतील तर त्यांनी सुद्धा आपल्या चॅनलला चांगली भेट द्या. चांगली म्हणजे तुम्ही लोगोवरती क्लिक करा, तिथं तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ दिसले जातील. तर इथं ह्या ब्लाऊजची जी उंची ती 13 इंच आहे, तर मग मी इथं 14 इंचावर मार्किंग करणार आहे. तर ह्या कस्टमरच्या ब्लाऊजची उंची 12.5 होती, पण मीच अर्धा इंच वाढवून घेतली. ब्लाऊज उंचीलाच असला तर ब्लाऊजही छान दिसतो, जास्त पण उंची नसायला पाहिजे, नाहीतर मग शोल्डर वगैरे उतरतं. त्याच्यासाठी ब्लाऊजची उंची ही मापातच असली पाहिजे. ही तुम्हाला एक ट्रिक सांगितली मी. आता आपल्याला जे शोल्डर आहे ते मी तर 5.5 इंच ठेवणार आहे आणि 4 टक्स आहे. तर मी हा ब्लाऊज जो आहे 4 टक्स बेल्ट टाकून ब्लाऊज शिवून दाखवणार आहे तुम्हाला, म्हणजे बेल्ट कसं टाकायचं 4 टक्स ब्लाऊजला. आणि हे बघा, आता ही जी शोल्डर आहे, आपण 5.5 इंच घेतलं, मुंडा उंची ही आपल्याला इथं 5.25 इंच घ्यायची आहे. तर इथं बघा, आता आपण जो मुंडा उंची घेतलेली आहे ती आपल्याला इथं घ्यायची आहे 5.25 इंच ठेवणार आहे मी. तर ही जी छातीचं माप आहे याचं, हे 32 साईजचं आहे. तर मग 8 चोक 32 येतं आणि 2 इंच हे शिलाई मार्जिन ठेवणार आहे मी. अशा पद्धतीने हे आपलं इथं हे आपला बॉक्स काढून घेतलं मी इथं. हे म्हणजे आपलं, आणि इथं मोंढ्याचा आकार जो आहे तो 1.5 इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आणि या पद्धतीने इथं जोडून घ्यायचं. तर व्यवस्थित याला मोंढ्याचा आकारही देऊन घ्यायचं. तर आपलं हे संपूर्ण बॅक साईड पार्ट झालं. तर मी याची कटिंग करून घेते आता. अशा पद्धतीने आपण हे बॅक साईड पार्ट आपलं तयार आहे. आता आपण हे बॅक साईड पार्ट काय करायचं, तर जसंच्या तसं आपल्याला ह्या साईडला वठवून घ्यायचंय. तर आपल्याला बेल्ट ब्लाऊज आहे, तर आपल्याला इथं काय करायचंय, तर हे बघा, वरतून ठेवायचंय, खाली शिल्लक जागा राहिली पाहिजे अशी, या पद्धतीने. तर आता हे जसंच्या तसं मार्किंग करून घेऊ आपण याच्यावरती. हे बघा, आपण हे काय केलं, जसंच्या तसं मार्किंग करून घेतलेलं आहे इथं. आता आपण हा पार्ट काढून घेऊ. हा आपला बॅक साईड आहे तो आपण काढून घेऊ. आणि इथं आता लक्ष द्या, तर आपण इथं जे आहे इथं गळा रुंदी घेऊ आपण. सर्वात पहिलं 2.25 इंच गळा रुंदी घेतल्यानंतर आपला पुढचा गळा टाकून घ्यायचा. तर मी इथं पुढचा गळा जो आहे, आता इथं लक्ष द्यायचं, बऱ्याच जणांचं शोल्डर पण उतरण्याचं कारण म्हणजे गळा जर आपला जास्त मोठा झाला, बॅक साईडने असू द्या नाही तर फ्रंट पार्टने असू द्या, जर गळा मोठा झाला तर आपलं हे शोल्डर उतरतं. त्यामुळं काय करायचं, गळा जो आहे तो मापातच ठेवायचा. तर मी ह्या ब्लाऊजचा गळा 6 इंचच ठेवणार आहे आणि गळा रुंदी ही 2.25 इंच खालच्या साईडने ठेवलेला आहे. इथं गळा रुंदी ही 2.5 इंच पण घेऊ शकता आणि इथून हा गोलाचा आकार आपल्याला घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपण हे मार्किंग करून घेतलं. आता आपल्याला आतला पण मोंढ्याचा आकार शेप देऊन घ्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने हे 1 इंचाचं अंतर तरी पाहिजे आपलं. इथून 1 इंचाचं तरी अंतर पाहिजे आणि इकडनं अर्धा इंच आतमध्ये पाहिजे. अशा पद्धतीने हा आतलं फ्रंट पार्टचं मार्किंग मोंढ्याचा आकाराचं करून घेतलं. आता आपल्याला 4 टक्स आहे, तर आपल्याला इथे एक लक्ष द्यायचं. इथून आपल्याला 2.5 इंच योगपट्टीचं मार्किंग करायचं. हे बघा, 2.5 इंच योगपट्टीचं मार्किंग करून घ्यायचं.
अशा पद्धतीने, आणि इथून हे असं 1/2 इंच इतका अंतर योगपट्टीचा आकार देऊन घ्यायचा, बरोबर. आता ही योगपट्टी आपल्याला खालच्या साईडनी लगेचच वाढवून घेऊ 1/2 इंच. ही योगपट्टी आपल्याला वाढवावी लागती, 1/2 इंचानी वाढवून घ्यायची. तर का तर ती आपल्याला कमी पडणार नाही पुढील पार्ट शिवताना. अशा पद्धतीने राहिलेला आपण अर्धा इंचाचा कपडा जो आहे तो आपण एक्स्ट्रा घेणार आहोत कडेनी, बघा या पद्धतीने. ओके, अशा पद्धतीने आपण हे अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवलं इकडनं. आता आपल्याला इथून 3.5 इंचावरती एक पॉइंट घ्यायचा, 3.5 इंचावरती, आणि इथून आपण काय करायचं 1.5 इंचापर्यंत आपल्याला एक टक्स घ्यायचा आहे. हे बघा, तर टक्स मी एकदम नॉर्मल घेणार आहे छोटासा. हे बघा, असा छोटासा टक्स घ्यायचा आहे आपल्याला. जवळजवळ आपलं हे 1 इंच अंतर तरी इथं बसलं पाहिजे, म्हणजे इकडनं अर्धा इंच आणि इकडनं अर्धा इंच, अशा पद्धतीने हा टक्स पॉईंट घ्यायचा. इकडून आपण 1.5 इंचावरती एक टक्स आणि ह्या साईडलाही 1.5 इंचावरती टक्स. तर हे पॉईंट पण आपण असे जोडून घेणार आहेत. तर हा जो पॉईंट आहे हा आपल्याला थोडासा तिरका जोडायचा आहे, आणि इथून आपल्याला 2.5 इंचावरती एक पॉईंट घेऊन हा इथं जोडून द्यायचा. अशा पद्धतीने हे आपलं 4 टक्स झालं. आता मार्किंग झालं. आता आपण हे कटिंग करून घेऊ. अतिशय सोपी पद्धत आहे. तर जर तुम्हाला समजलं नसेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, कारण की ब्लाऊजही मला खूप अर्जंट आहे, तरी पण मी घाई शेअर करते तुमच्याबरोबर. आपला हा ब्लाऊज जो आहे तो आपला लांब जाणार आहे, म्हणजे दुसरीकडून आलेला आहे हा ब्लाऊज, आणि आपल्याला हा अर्जंटमध्ये द्यायचा आहे. अशा पद्धतीने आपण हे बघा करून घेतलं, म्हणजे कटिंग करून घेतलं. आता जे हे मार्किंग आहे हे आपल्याला काय करायचं, योगपट्टी आपण साईडला करून घ्यायची. आता हे जे मार्किंग आहे ते आपल्याला बघा ह्या साईडला वठवून घ्यायचं. आता ते आपण काय करायचं, इथं याला पलटी मारून याला वठवून घ्यायचं. त्याच्यानंतर आपण ब्लाऊज पीसवरती हे करून घेऊ. हे बघा, आता जे आपल्याला मार्किंग दिसतंय ना त्याच्यावरती आपण हे काय करायचं, याला खडूनी असं करून घ्यायचं. अशा पद्धतीने हे इथं अशा पद्धतीने. ओके, आता हे आपलं बघा असं मार्किंग झालेलं आहे. आता इथं तुम्हाला काय करायचंय, हे जे पार्ट आहेत हे आपल्याला वेगळे वेगळे करून घ्यायचे आहेत. हे बघा, आता हे आपण इथं काय करू, याचं वेगळं करून घेऊ. आता हा पार्ट अशा पद्धतीने आता हे आपलं मार्किंग झालं, बरोबर. आणि आता बाहीसाठी पण मी इथं कपडा अस्तर जे आहे ते ठेवलेलं आहे. हे बघा, तर ह्या ब्लाऊजची जी बाही आहे ती 5 इंच आहे. तर मी तेवढा अस्तर जे आहे ते शिल्लक ठेवलं, त्याच्यानंतरच इकडं कटिंग करून घेतलं. तर याला आपल्याला 4 पदर लागतात बाहीसाठी. तर मी परत एकदा फोल्ड करून घेते. जर इकडं फिटिंगच्या साईडला आपल्याला कमी पडलं तर मग ते जॉईंट द्यावा लागेल आपल्याला, कारण एका अस्तरमध्ये एवढं माप पण बसली पाहिजे. 5ची बाही आहे तर ही 6ची आपल्याला घ्यायची आहे. हे बघा, ओके, 6 इंचावरती मार्किंग करून घेतलं, आणि इथून 2.5 इंच आता आपल्याला ही बाही इथून जोडायची 1.5 इंचापासून. आणि हा आपला खोल भाग घ्यायचा आहे आपल्याला इथं या पद्धतीने. आता हे आपण कटिंग करून घेऊ इथून. हे बघा, तर मधला कट पण लावून घेते. तर खूप सोप्या पद्धतीने बघितलं आपण, कटिंग बघितली. तर आता हे ब्लाऊज पीसवरती कसं मांडायचं ते पाहू. तर आपलं हे अस्तर कटिंग झालं. आता आपण बाही कशी ते ब्लाऊज पीसवरती याची मापे ठेवून कटिंग करून घेऊ. तर बघा मी याची कटिंग करून घेतलेली आहे आता, आणि ही लेस जी आहे ती आपण नंतरून टाकणार आहोत. तर ही आपल्याला अजून मी काढली नाही, ही आपण काढून घ्यायची आहे. आणि हा जो साडीतला कपडा आहे निघलेला, मी थोडासा आपल्याला ब्लाऊज पीसमध्ये निघलेला आहे, तर आपण याचा गोट करणार आहोत. खूप सुंदर याचा लुक येईल. असं विदाऊट थोडीशी पायपिंग असली ब्लाऊजला का त्याचा लुक आणखीन छान येतो. तर मग चला आपण आता ह्याचं स्टिचिंग करू.
तर सिल्क आहे हे ब्लाऊज. जर नवीन ब्लाऊज शिकत आहे तुम्ही तर खरं तर आपल्या हातावर असतो सगळा ब्लाऊज, पण जर तुम्ही नवीन ब्लाऊज शिकतायत तर कापड हा गोळा होऊन जातो, तर तुम्ही काय करायचं, थोडंसं टाचन पिना वगैरे लावून घ्यायच्या. तर मी एक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे ब्लाऊज जर सिल्क असेल तर कसा शिवायचा, आणि मी शिवून पण दाखवलेला आहे. तर त्याची लिंक वाटल्यास तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तिथं जाऊन नक्की तो व्हिडिओ बघा, खूप फायद्याचा आहे तुमच्याच. तर मग आता मी याचं स्टिचिंग करू आपण, चला. तर आता आपण सर्वात पहिलं बाही जोडून घेणार आहे मी इथं. तर तुम्ही पाहू शकता किती सिल्क कपडा आहे, शिवायला खूप प्रॉब्लेम येतो असा कपडा जर असला तर, कारण आपल्याला शिवायचाच आहे, आपलं कामच येते. तर हे बघा, आता बाही कधी पण समोरासमोर ठेवून घ्यायची, जेणेकरून खोल भाग हे समोर आले पाहिजेत आपले. असं सरळ भागावरती अस्तर जे आहे आपलं बाहीचं ते जोडून घ्यायचं. त्याच्यानंतर अस्तरवरती एक दाबटीप देऊन घ्यायची आणि परत एकदा मग काय करायचं, त्याच्यावरती परत एक टीप मारून घ्यायची ब्लाऊज पीसवरती. अतिशय सावकाश दाखवते, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण नवीन मैत्रिणींना पण समजलं पाहिजे. अशा पद्धतीने सारखं सारखं तेच सांगावं लागतं की तुम्ही व्यवस्थित बघा आणि व्यवस्थित शिका. आणि ब्लाऊज पीस जो आहे तो आपला कधी पण नेहमी एक्स्ट्रा ठेवा. तर इथं राहिलेला आपण कपडा इथं कट करून टाकला. त्याच पद्धतीने आता दुसरी पण बाही तशीच जोडून घ्यायची आपल्याला. अर्धा इंचापासून जोडून घेतलं, त्याच्यानंतर राहिलेला कपडा कट करून घेतला आणि अस्तरवरती एक दाबटीप देऊन घेतली. तर जो आपला खालचा जो फोल्ड झालेला अर्धा इंचाचा कपडा असतो तो आपला अस्तरकडे आला पाहिजे, अस्तरच्या साईडला, तेव्हा अशी टीप मारून घ्यायची, त्याने फिनिशिंग छान येते. आता परत एकदा आपण याच्यावरती टीप मारून घेऊ. आता आपण परत एकदा याचं साईडने अस्तर याला व्यवस्थित फिट करून घेऊ. तर मैत्रिणींनो, तुम्ही कोणत्या गावातून कोणत्या शहरातून व्हिडिओ बघतात मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर आपण इथं दोन्ही पण बाही जोडून घेतली. आता आपण फ्रंट पार्ट जे आहे 4 टक्सचं ते आपण इथं तयार करून घेणार आहोत. तर मी याला फक्त अस्तर जे आहे ते ब्लाऊज पीसला जॉईंट करून घेते, कारण की मला इथे गोट करायचा आहे. तर मला असं वाटलं की मला जर एखाद्या ब्लाऊजमध्ये वाटलं, कारण कस्टमरनी सांगितलेलं नाही आहे तसं, पण एखाद्या ब्लाऊज पीसमध्ये जर वाटलं की याला विदाऊट गोट केला म्हणजे पायपिंग केली तर छान वाटन, कारण की ह्या ब्लाऊज पीसमध्ये सफेद साडी आहे आणि त्याचं कॉन्ट्रास्ट छान आहे. सफेद याला गोट खूप छान दिसन आकाशीमध्ये. तर त्यामुळं मी इथं नुसतं अस्तर जे आहे ते याला जोडून घेतलं, तुम्ही बघितलं. आणि जो आपला गळा आहे त्याच्यावरती पण मी एक टीप मारून घेतलेली आहे. आता आपण गळा जो आहे तो इथं कट करून टाकू, तुम्ही पहा अशा पद्धतीने. आणि तर आपलं दोन्ही पण जे पार्ट आहेत ते आपण जोडून घेतलेले आहेत. पण इथं टक्स बघा, आता जे टक्स आहेत आपण घेतलेले खडूचं मार्किंगचं, त्याच्यावरती आपल्याला टिपा मारून घ्यायच्या आहेत, जेणेकरून हे कपडा जो आहे तो खूप सुळसुळा आहे. तुम्ही बघितला ब्लाऊज पीस खूप सिल्क आहे. तर मग त्याच्यासाठी आपल्याला हे काय करायचं, याच्यावरती एक टिप मारून घ्यायची, जेणेकरून आपला टक्स हा परफेक्ट येईन. आता याच्यावरती आपण असे टक्स मारून घेणार आहोत मार्किंगवरती. याने काय होतं, तर आपला कपडा हा निष्ठत नाही, टक्समध्ये परफेक्ट बसतो अशा पद्धतीने. तर बघा अशा पद्धतीने आपलं छान असं झालेलं आहे. पफ पण मस्त आलेला आहे 4 टक्सला. आणि मी इथे जास्त मोठा पफ नाही घेतलेला. जर तुम्हाला जास्त पफ पाहिजे असेल ब्लाऊजमध्ये तर तुम्हाला इथं बऱ्याच कटिंगी दाखवलेल्या आहेत मी तुम्हाला, तर कशा पद्धतीने ती पण कटिंग करायची आहे. कटिंग करण्याच्या बरेच पद्धती असतात, प्रत्येकाची पद्धत पण वेगळी वेगळी असते. तर आता ही जी योगपट्टी आहे ती बघा समोरासमोर ठेवून घेतली आणि अर्धा इंचाने टीप मारून घेतली. बऱ्याच वेळा योगपट्टी पण ही उलटी पालटी होऊन जाते, त्यामुळे योगपट्टी जी आहे ती समोरासमोर ठेवून घ्यायची, जेणेकरून आपली योगपट्टी कधीही उलटी पालटी होणार नाही. तर अशी अर्धा इंचाने टीप मारून घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती परत एकदा अस्तरवरती दाबटीप मारून घ्यायची आहे. त्याच्यानंतर राहिलेलं ब्लाऊज पीसचा कपडा इथं कट करून टाकायचा आहे. तर आपली योगपट्टी पण झालेली आहे, तर आपण लगेच फ्रंट पार्टला जोडून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने योगपट्टी पण आपण जोडून घेतली आणि फोल्ड करून अस्तर त्याच्यावरती ठेवून परत एकदा टीप मारून घेतली. आता आपण राहिलेला पार्ट जो आहे तो बाहेर काढून घेतला. बघा किती छान याचं लुक पण छान आलेला आहे. आणि
फिनिशिंग पण छान आलेली आहे ब्लाऊजला. तर अशाच पद्धतीने आपण दुसरा पण पार्ट तयार करून घेतोय. ब्लाऊज पीसचा कपडा त्याच्यावरती उलटा ठेवून, सरळ पार्ट ठेवून, टीप मारून त्याच्यामध्ये आतमध्ये कपडा फोल्ड करून, अस्तर त्याच्यावरती, अस्तरची योकपट्टी त्याच्यावरती ठेवून परत एकदा असं टीप मारून घ्यायची आणि त्याचा आतमध्ये गेलेला पार्ट बाहेर काढून घ्यायचा. अशा पद्धतीने आपले दोन्ही पण फ्रंट पार्ट तयार झाले. तर मी इथं बॅक साईड पार्ट तयार करून घेते. 2.5 इंच गळा रुंदी घेतली खालून आणि वरतून 2.25 इंच, आणि अशा पद्धतीने बॉक्स काढून गोल गळा आहे, कारण की हा ब्लाऊज जो आहे तो कस्टमरला वापरण्यासाठी लागतोय. तर मग आपण इथं हा गोलच गळा घेतलेला आहे. आता मी हा सिल्क साडीवर ते ब्लाऊज पीसवरती हा गळा ठेवून फक्त याला जॉईंट करून घेणार आहे. मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला याला गोट करायचा आहे. नाहीतर तुम्ही माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये बघितलं असेल की मी शक्यतो गोट करत नाही. ब्लाऊज या पद्धतीने वेळ लागतो ब्लाऊजला, पण कस्टमरनी जर सांगितलं तर आपल्याला ते करून द्यावं लागतं. पण इथं कस्टमरनी सांगितलेलं पण नव्हतं, तरी पण मी इथं गोटचा गळा टाकलेला आहे, कारण की मला सांगितलं मी तुम्हाला की मला जो सफेद कपडा साडी होती त्याचं माझ्याकडं कपडा ब्लाऊज पीसमध्ये आलेला होता. त्यामुळं मी इथं बघा अशा पद्धतीने याचा गोट, बघा मैत्रिणींनो, माझ्याकडून काही व्हिडिओ डिलीट होऊन गेला, तर त्यामुळे इथं तुम्हाला बाही पण मी इथं जोडून घेतली, शोल्डर पण जोडून घेतलं अशा पद्धतीने, आणि मग त्याच्यानंतर आपण हा गोट करून घेतोय. तर बघा साडीतला हा कपडा होता. तर या पद्धतीने मी, आणि याचं कॉम्बिनेशन पण छान वाटलं मला. तर ह्या साडीमध्ये जे आहे आकाशी कलरची फुलं होत्या आणि त्या फुलांवरतीच हा ब्लाऊज पीस आलेला आहे. आणि तर ही साडी अशी सफेद आहे, संपूर्ण साडी अशीच आहे आणि हिचा लुक पण खूप छान आहे साडीचा. तर हे खूप छान गोड दिसन याला पायपिंग. ज्या मैत्रिणींना पायपिंग जमत नसेल त्यांनी मी एकदम हळुवारपणे पायपिंगचा पण व्हिडिओ अपलोड केलेला आहे. बऱ्याच मैत्रिणींना ती पायपिंग जमली पण आहे, कमेंट आलेल्या आहेत त्याच्यावरती. तर खूप छान पद्धत आहे. अगदी नवीन ब्लाऊज शिकत असतील तर त्यांना पण ही पायपिंग लगेच जमून जाईल. अजिबात गोट उलटत नाही. नक्की ट्राय करून बघा. वाटलंच तर ज्याला व्हिडिओ बघायचा असेल त्यांनी कमेंट करा, मी त्यांच्याबरोबर ती लिंक शेअर करेल. तुम्हाला जर व्हिडिओ नाही सापडला तर, नाहीतर आपल्या लोगोवर क्लिक करून तुम्ही व्हिडिओ बघू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला नक्की मिळून जाईल पायपिंग करण्याची सोपी पद्धत. कोणाला चौकोनी ब्लाऊजला जमत नसेल तर चौकोनी ब्लाऊजची पण पायपिंगची पद्धत मी अपलोड केलेली आहे. तर तिथं जाऊन तुम्ही तो पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. या पद्धतीने तुम्ही पाहू शकता गोट अजिबात उलटत नाही. तुम्हाला जेवढा जाडीचा पाहिजे तेवढा तुम्ही इथं घेऊ शकता अशा पद्धतीने. तर इथं माझ्याकडून आहे ना हुक लूक पट्टी पण दाखवल्याने गेली. काय झालं काय माहिती, बटनच बंद राहून गेलं आणि मला समजलंच नाही. तर मी बरेच व्हिडिओ पण अपलोड केलेले आहेत स्टिचिंगचे, तर ते पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला नक्की समजेल. तर इथं बघा आता आपण गोट झालेला आहे आणि जे हुकाची जी आळी आहेत ती मी इथं लगेचच करून घेते. पायपिंग झाली की मी सुईच काढीत नाही आणि तिथल्या तिथंच लगेच हुकाची आळी करून घेते अशा पद्धतीने, म्हणजे पटकन होऊन जातं म्हणजे काम. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जे पण व्हिडिओ टाकल ते तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. तर अशा पद्धतीने आपला संपूर्ण ब्लाऊज तयार आहे. आता फक्त आपल्याला फिटिंग राहिलेली आहे आणि तुम्ही गोट पाहू शकता किती छान आलेला आहे. तर चला आता आपण याची फिटिंग करून घेऊ. त्याच्या आधी आपल्याला कमरपट्टी जोडायची आहे. तर हे बघा आता कसं आहे, मी शक्यतो कमरपट्टी जोडत नाही, त्यामुळं माझ्या लक्षातच राहिलं नाही. आणि हे बघा आता हे कमरपट्टी जी आहे ती आपण त्याच्या मापाची काढून घेतली अस्तरची आणि मी याच्यावरती जोडून घेतली. तर अशा पद्धतीने अस्तरवरती पण आपण एक दाबटीप देऊन घेऊ.
तर आपण इथं बघा आता याच्यावरती टीप मारून घेतली म्हणजे आपली कमरपट्टी जोडून झाली. आता राहिलेली आहे फिटिंग. तर फिटिंग पण लगेच होऊन जाईल आपली आता. तर हे बघा, तर बाही जी आहे ती नेहमी शोल्डरपासून मध्यभागापासून जोडायला सुरुवात करा. बाही आपली खालीवर होता कामा नाही, तर नाहीतर मग आपला गळा शोल्डर उतरू शकतं. त्यामुळं अशा पद्धतीने बाही जोडत जा. तर आता आपण फिटिंग करून घेतली बघा. ही बॉक्स फिटिंग एकदम कडेने टीप मारून घ्यायची आहे सरळ भागावरतून. त्याच्यानंतर मग हा भाग जो आहे तो उलटा करून घ्यायचा आणि आतमध्ये आपली टीप मारून घ्यायची अशा पद्धतीने. तर बघा अशा पद्धतीने ही जोडून झालेलं आहे. तर हे बघा आता इथं हे आपण साईडचं आपण अशाच पद्धतीने जोडून घेणार आहोत. तर ह्या ब्लाऊजचं कमर जे आहे ते 29 होतं आणि दंडघेर जो आहे तो 5.5 इंच होता. असं नाही, 32 साईजमध्ये पण आपलं कमर जे आहे ते जास्त असू शकतं. तर अशा पद्धतीने हे 32 साईज आहे, पण कमर 29 आहे. तर तुम्ही बघू शकता मी 32 घेतलं तरी पण आपलं कमरेचा पार्ट जो आहे तो बराच आहे. तुम्ही किती भरपूर इंचापर्यंत म्हणजे 30-31 कमरेपर्यंत तुम्ही याचं माप कमरेचं घेऊ शकता अशा पद्धतीने. तरी आपला कपडा बघा साईडना फिटिंगचा किती शिल्लक आहे. तर अशा पद्धतीने तर 29चं कमर आहे, तर मी ते मोजून घेतलं आणि दंडघेर पण 5.5 होता, तर तो पण मोजून घेतला आणि इथे आपली ही फिटिंग परफेक्ट तयार झालेली आहे. आता मी परत एकदा मोजून घेणार आहे, तरी पण याची फिटिंग काही पूर्ण झाली नाही. हे बघा, तरी पण अजून आपलं हेच आहे. तर मी याला परत अशा टिपा मारून घेते. तर आपल्याला जेवढ्या पाहिजे तेवढ्या आपण इथं आतमध्ये टिपा मारून घेऊ शकतो. जर तुमचा ब्लाऊज जवळ नसेल, लांब जाणार असेल, तर तुम्ही ब्लाऊजला भरपूर टिपा मारून द्यायच्या आहे. म्हणजे कमी जास्त माप झालं तरी पण मग ते उसवून घेऊ शकता. अशा पद्धतीने टिपा मारून द्यायच्या आहेत. त्यांना पण उसवता आल्या पाहिजे अशा पण टिपा मारायच्या, नाहीतर खूप असं सुटसुटीत टिपा दिसल्या पाहिजे आपल्या फिटिंगच्या, जेणेकरून त्यांना पण एक एक टीप व्यवस्थित उसवता आली पाहिजे. तर तुम्ही बघू शकता आपला फायनली लुक 4 टक्स ब्लाऊजचा किती सुंदर आलेला आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला नक्की तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल